संपूर्ण राज्यातून सायकल असोसिएशन तर्फे काढण्यात आली होती आषाढी पंढरपूर सायकल वारी। या सायकल वारीमधून राज्यामधून जवळपास 7,000 सायकलिस्ट यांनी सहभाग घेतला होता। यामध्ये जळगाव ते पंढरपूर जवळपास 485 किलोमीटरचा 3 दिवसाचा प्रवास करत जळगावकरांनी देखील यामध्ये आपला सहभाग नोंदवला होता। जळगाव शहराच्या प्रथम नागरिक महापौर दीपमाला काळे यांनी या सायकल रॅलीच्या माध्यमातून पर्यावरण वाचवाचा संदेश दिला। आज पंढरपूर नगरीमध्ये सायकल वारीचे रिंगण सादर करण्यात आले। या रिंगणामध्ये जवळपास 7,000हून अधिक सायकलिस्ट यांनी सहभाग घेतला होता। यावेळी जळगाव सायकल असोसिएशन तर्फे महाराष्ट्राची परंपरा व संस्कृती जपत महिलांनी नऊवारी साडी तर पुरुषांनी धोतर कुर्ता परिधान करत संपूर्ण सायकल वारीचे लक्ष वेधून घेतले होते। तसेच जळगाव शहराच्या विकासासंदर्भात महापौरांनी विठुरायाकडे साकडे देखील घातले आहे। या संदर्भात जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। या संदर्भातली माहिती आज दिनांक 12 जुलै रोजी दुपारी 1 वाजता माध्यमांना पंढरपूर येथे प्राप्त झाली आहे। प्रदक्षिणा पूर्ण झाली असेल तर आपापल्या सायकल जवळ थांबा। प्रदक्षिणा पूर्ण होत आली असेल पहिली आपापल्या सायकल जवळ थांबा आणि जरी आपापल्या सायकल जवळ नाही थांबला जळगाव ते पंढरपूर 485 किलोमीटरचा प्रवास करत पंढरपुरात दाखल झालेला आहे। रिंगण सोहळा पार पडला। खूप छान आहे। म्हणजे दरवर्षी आम्ही आषाढी वारीसाठी आम्ही उत्सुक असतो की केव्हा वारी आणि आम्ही सायकल घेऊन आम्ही तितक्या लांब प्रवास करत येत आहोत। ही जी वारी होती 9 तारखेला चालू झाली होती। काल आम्ही 11 तारखेला संध्याकाळी इथे पोहोचलेलो होतो आणि सर्व सायकलिस्ट सुखरूप इथे आम्ही सर्व पोहोचलेलो आहोत। आणि तुम्ही बघाल तर भव्य रिंगण इथे ह्या ग्राउंडवर होत आहे। आधी आपण नगर प्रदक्षिणा ही गावाची केली होती आणि नंतर सर्व महाराष्ट्रातले ऑल ओव्हर जे आपल्या आपल्या गावातून येतात ते इथे जमतात आणि सर्वांनी एक भक्तिमय वातावरणाने एक रिंगणचा सोहळा इथे पार केलेला होता। त्यामध्ये आपण जळगावचे 70 लोक हे आलेले आहेत। त्यात 7 महिला आहेत आणि बाकी पुरुष वर्गही आहे। त्यात चोपडा, जामनेर, जळगाव, भुसावळ सर्वेकडचे लोक सायकलिस्ट याच्यामध्ये समावेश आहे। काही पण इथे जर बघितलं तर महाराष्ट्राची जी लोकप्रिय वस्त्र आहे, परंपरा आहे, संस्कृती आहे ती म्हणजे नऊवारी साडी आणि नऊवारी साडीमध्ये या ठिकाणी आपण जळगावकरच्या सायकल असोसिएशन जे आहे त्यांचं वेगळं प्रदर्शन झालेलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचं सजीव आरास या ठिकाणी सादर केलेला आहे। नक्की आम्ही दरवर्षी येत असतो पण ह्या वर्षी काहीतरी उपक्रम करायचा, वेगळं करायचं म्हणून आमच्यातले 2 जे आम्ही नेहमी येत असताना आमच्यामध्ये 4 कपल हे सोबत येत असतात। त्यातलं एक कपल हे विठ्ठल रुक्मिणी आम्ही त्यांना बनवलं होतं। बाकी सगळ्या महिला वर्गाने आणि पुरुष वर्गाने पारंपरिक वेशभूषा आम्ही केली होती। काल विठुरायाचं दर्शन आम्ही सर्वांनी घेतलेलं आहे आणि आज पारंपरिक वेशभूषा करून आम्ही रिंगणचा आनंद हा घेतलेला आहे। नक्की साकडं घालत असताना सायकलिस्ट ग्रुप आम्ही ते सर्व आलो आहोत। तर जळगावसाठी महापौर म्हणून मी साकडं घालेल की येता जळगावचा विकास हो आणि जेही आम्ही रखडलेले आपले कामं असतील ते मार्गी लागो। Hello guys, please like, comment and subscribe our channel.